1 नोव्हेंबरला मतदार यादीतील घोळा संदर्भात आपण मोर्चा काढणार आहोत। मोर्चाच्या नियोजनासाठी संजय राऊत सिल्वर ओकवर संजय राऊत शरद पवार यांची भेट घेणार आहेत। राज ठाकरे यांना देखील भेटणार असल्याची माहिती महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे। खरं तर आपण बघितलं की या सगळ्यांनी एक कमिटी बनवली होती आणि या कमिटीने राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्र निवडणूक आयोग असेल यांची भेट घेतली होती। चोक्लिंगम यांच्याबरोबर देखील त्यांची भेट झाली होती आणि त्यानुसार याद्यांमध्ये घोळ असल्याचं अनेक वेळेला उदाहरणांसह त्यांनी स्पष्ट केलेलं दाखवून दिलं होतं। मात्र त्यानंतर देखील निवडणूक आयोगाकडून एक पत्र आलं आणि अशा पद्धतीचा कोणताही याद्यांमध्ये घोळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर एकंदरीत जर बघितलं तर आपण आता रस्त्यावरची लढाई लढणार यासाठी सगळेच पक्ष एकवटलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की 1 तारखेला आम्ही विराट मोर्चा काढणार आणि या मोर्चासाठी खऱ्या मतदारांनी या असं राज ठाकरेंनी आवाहन देखील केलेलं होतं। त्यामुळे आता हा विराट मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि त्याचं आयोजन नियोजन जे आहे ते भव्य असणार आहे आणि त्यासाठीचं जे काम आहे ते संजय राऊत करतात। मध्यस्थीची भूमिका ते करतात सगळ्या पक्षांबरोबर आणि जर बघितलं तर आज ते सिल्वर ओकला शरद पवार यांची भेट घेणार आहेत। काल त्यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती। काल संध्याकाळी देखील बाळा नांदगावकर असतील, अनिल परब असतील, तसंच अरविंद सावंत असतील यांची एक मराठी पत्रकार संघामध्ये या संदर्भात बैठक देखील झालेली होती आणि आज संजय राऊत जे आहेत ते सिल्वर ओकला शरद पवारांना भेट घेणार आहेत। या संदर्भातली जी माहिती आहे ते त्यांना देणार आहेत आणि त्यानंतर तिथून ते पुन्हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येणार असल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे नेमका या मोर्चाचं भव्य दिव्य आयोजन नियोजन कसं असणार आहे या संदर्भात आता सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। हे आयोजन नियोजन नेमकं कसं असणार आहे हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।